आणि जो पाऊस पडतोय मुसळधार त्याचाच आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यामधील पूरस्थितीचा आढावा घेतलाय। पुण्यामधील बारामती, दौंड आणि इंदापूरमधील पूरस्थितीवर विशेष लक्ष आहे। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश सुद्धा दिलेत। तर राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत। सकाळी सुद्धा बारामतीमध्ये अजित पवार यांनी 6 वाजता येऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आणि आता पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः घेतलेला आहे। बारामती, दौंड आणि इंदापूरमधील पूरस्थितीवर विशेष लक्ष देण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। पुरात जे नागरिक अडकलेले असतील त्यांना तातडीने मदत करा असे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेत आणि राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत। अधिकची माहितीगार आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, जे जनजीवन विस्कळीत होत आहे, नागरिकांची दाणादाण उडतीये, त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतंय, त्या पार्श्वभूमीवर सरकार कसं सतर्क झालेलं आहे, काय निर्देश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी? सध्या आपण जर बघितलं असेल तर मागील 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडतोय आणि आपण बघितलं असेल तर पुणे असेल, बारामती असेल, या ठिकाणी इंदापूर असेल या भागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचा आढावा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि तिथल्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत। त्यासोबत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवाव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी तिथल्या प्रशासनाला दिलेत। आपण बघितलं असेल तर काही भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता। या संपूर्ण पूरस्थितीवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जो मुसळधार पाऊस पडतोय, हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलाय आणि ज्या नागरिकांचं नुकसान होतंय त्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर करून द्या असे निर्देश सुद्धा, असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत।